नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. सोशल मीडियाद्वारे 10,000च्या बदल्यात 1,00,000 रुपये देतो असे आमिष दाखवून बोलविलेल्या चौघांना जबरीने लुटल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा गावाजवळ घडली होती. संशयितांनी दगडांनी मारहाण करीत 4 जणांना जखमी करीत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत दरोडा टाकणाऱ्या 6 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 2,05,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. विसरवाडी ते नंदुरबार या राष्ट्रीय महामार्ग 752G रस्त्याच्या कामामुळे भादवड ते विसरवाडी परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. कोणत्याही प्रकारचा मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही, असा आरोप करीत भादवड ते विसरवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत महामार्ग कामाला विरोध करीत काम बंद करण्याची मागणी केली. मागील पंचवार्षिक निवडणुकीत पंचायत समितीत बंजारा बांधवांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील संधी देण्यात आली होती. बंजारा समाजाचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करून न्याय देऊ, असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. आदिवासी समाज पूर्वीपासून निसर्गाला देव मानून सण उत्सवाचे पूजन करत आला आहे. निलीचारी, वाघदेव, गव्हाण पूजन, ओखडा, गाव दिवाळी, कणी धान्य पूजन, ओली जोगण, होळी इत्यादी सण उत्सव निसर्गाचे प्रतीक असून वास्तविक देव असून निसर्गातील ज्या ज्या वस्तू प्रत्यक्षात जीवनात उपयोगी आले त्या वस्तूला देव मानून पूजन करत असतात. पूर्वीच्या काळापासून आदिवासींच्या अलेखित परंतु मौखिक परंपरा आजही चालत आली आहे. आदिवासी समाजात कोणताही सणोत्सव वर्षातून एकदाच केला जातो. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेसाठी तब्बल 165 कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून राज्यभरातील सुमारे 41 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आधीच पाठ्यपुस्तके आणि मध्यान्ह भोजन देण्यात येत असताना आता दप्तराचीही सोय केल्याने सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सुविधा अधिक वाढणार आहेत. नंदुरबार शहरातील येथील जी.टी. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणातील स्वर्गीय विमलाताई रघुवंशी यांच्या समाधीस्थळी आदरांजली कार्यक्रम झाला. याप्रसंगी नंतावीसचे व्हाईस चेअरमन मनोज रघुवंशी, इंदिरा महिला बँकेच्या चेअरमन कविता रघुवंशी, संस्थेचे संचालक तथा नगरसेवक किरण रघुवंशी, नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, कल्याणी रघुवंशी, राधिका रघुवंशी यांनी स्वर्गीय विमलाताई रघुवंशी यांना आदरांजली वाहिली. नंदुरबार शहरातील श्री दंडपाणेश्वर गणपती मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त 15 व 16 फेब्रुवारी असे 2 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते रात्रीपर्यंत पूजन कार्यक्रम होईल. दिनांक 16 फेब्रुवारी रोजी महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री दंडपाणेश्वर गणपती मंदिर संस्थानचे अध्यक्ष किशोरभाई वाणी यांनी केले आहे. दारूच्या नशेत तळोदा प्रकल्प कार्यालयात येऊन आरडाओरड करणाऱ्या शासकीय आश्रमशाळेच्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडील हे मुलांच्या आयुष्याचा पाया, सुरक्षितता आणि पहिले दैवत आहेत. ते निस्वार्थ प्रेम, संस्कार आणि भावनिक आधार देऊन व्यक्तिमत्व घडवतात. मुलांच्या यशस्वी जीवनासाठी त्यांचे मार्गदर्शन व त्याग अनमोल आहेत. सध्याच्या धावपळीच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये आपल्या आईवडिलांबद्दलचा सन्मान, आदर याची कुठेतरी दिवसेंदिवस कमतरता होत चालली आहे. पाश्चात्य संस्कृतीऐवजी भारतीय संस्कृतीचे महत्त्व सांगण्यासाठी मातृपितृ पूजन दिन हा दिवस सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा असून मुलांमध्ये आपल्या आईवडिलांबद्दल आदर व प्रेम वाढण्यास मदत होते, असे प्रतिपादन प्राचार्या सुरेखा पाटील यांनी केले. BAPS श्री स्वामीनारायण संप्रदायाचे आध्यात्मिक दिवंगत गुरु प्रमुख स्वामी महाराज यांच्या प्रतिकृतीची रथयात्रा 17 फेब्रुवारी रोजी नंदुरबारात काढण्यात येणार आहे. नंदुरबार येथील माळीवाड्यातील नागेश्वर महादेव मंदिराचा वर्धापन दिन व महाशिवरात्रीनिमित्त निम्स मेडिकेअर सर्जिकल अँड डेंटल हॉस्पिटल, लायन्स क्लब, कांतालक्ष्मी आय हॉस्पिटल यांच्या विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे.
दिनांक 16 फेब्रुवारी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत शिबिर होणार आहे. तसेच विविध आजारांसह दंत व मोतीबिंदू तपासणी करण्यात येईल. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन शिव सावता भक्त परिवार, नागेश्वर महादेव सेवा समिती, समाजभूषण राजेंद्र माळी सेवा मंच, अखिल भारतीय माळी महासंघ व माळीवाडा परिसरातर्फे आवाहन करण्यात आले आहे. अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या तहसीलदारांसह त्यांच्या पथकाला धक्काबुक्की झाल्याचा प्रकार नंदुरबार येथे घडला. या प्रकरणी 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना व्यवसायासाठी ग्रामपंचायतीमार्फत 200 स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असे आदेश नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यासंबंधीचा अहवाल कार्यवाहीचा इकडे सादर करण्याचे सूचित केले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाचा या कार्यवाहीबाबत दिव्यांगांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र आता ग्रामपंचायतींनी तत्काळ कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. महाशिवरात्रीनिमित्त प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होते. त्या पार्श्वभूमीवर मंदिर व परिसराची नंदुरबार येथील बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली. शहादा तालुक्यातील तवळाई येथे रविवारी महाशिवरात्रीनिमित्त श्री गोरक्षनाथ महाराजांची यात्रा भरणार असून तयारी पूर्ण झाली आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.